हॅलो एव्हरीवन, आय एम शिवानी अँड वेलकम टू सिव्हिल सिरीज. व्हिडिओचा थंबनेल पाहून जर तुम्ही व्हिडिओवर क्लिक केलेलं असेल तर तुम्ही नक्कीच महाट्रान्सपो एई या एक्झामसाठी प्रिपरेशन करत आहात. एक्झामसाठी फक्त 1 महिना राहिलेला आहे, म्हणजे जवळपास 1 महिन्यामध्ये डेट येईलच. आतापर्यंत तुमचा सिलेबस कव्हर झालेला असावा किंवा झालेला असेल सुद्धा, आणि एमसीक्यूची प्रॅक्टिस तुम्ही करत असाल. जरी सिलेबस कव्हर झालेला नसेल तरी सुद्धा तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस करायला आत्तापासून चालू करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठला पार्ट तुमचा वीक आहे आणि कुठला पार्ट तुमचा स्ट्रॉंग आहे. ठीक आहे. आता ही एमसीक्यूची सिरीज बरेच जण टेस्ट सिरीज देत असतील किंवा एखादं बुक रेफर करत असतील. नक्की करा, कारण की जेवढे एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढे तुमच्यासाठी फायद्याचं आहे. आता हा व्हिडिओच का पाहायचा, त्याचं कारण असं की या व्हिडिओमध्ये मी असे एमसीक्यूज अपलोड केलेले आहेत की जे बरेचदा एक्झाम मध्ये दिसत आलेले आहेत किंवा तशा प्रकारचे एमसीक्यूज दिसत आलेले आहेत. आता हे एमसीक्यू मोजकेच आहेत, कारण की हे एमसीक्यू इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही जेव्हा टेस्ट सिरीज सॉल्व्ह करताय किंवा एखाद्या बुकमधून सॉल्व्ह करताय तेव्हा तुम्ही पूर्ण टॉपिक घेताय आणि सगळे एमसीक्यूज सॉल्व्ह करताय, पण यातले काही असे एमसीक्यूज असतात जे की खूप इम्पॉर्टंट असतात आणि त्याला लिंक असलेले एमसीक्यूज एक्झाम मध्ये विचारले जातात, आणि असेच एमसीक्यूज मी इथे घेते. एमसीक्यूजची संख्या नक्कीच कमी आहे, पण एमसीक्यूज खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचं कन्सेप्च्युअल क्लिअरन्स सोबत मी इथे कव्हर करते. आणि त्याच्यासाठी तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आहे तो कम्प्लीट पाहायचा आहे. जेवढे काही एमसीक्यूज घेते जे तुम्हाला अननोन असतील त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा त्याच्या स्क्रीनशॉट काढायची गरज नाही. जर तुम्हाला हवा असेल तर मी याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड करेल आणि तिथून जाऊन तुम्ही तो डाउनलोड करू शकता. व्हिडिओ हा संपूर्ण पहा, नोट्स काढायची गरज नाहीये, PDF मी अपलोड करून देईल. आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओच्या शेवटी मी रोजचा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा व्हिडिओच्या शेवटी मी असा कन्सेप्ट घेईल की जो की एकतर 2 ते 3 एमसीक्यूचा नक्की कव्हर करेल, आणि इथे जो टॉपिक घेईल मी तो आजचा टॉपिक असेल हायवे मधला. ठीक आहे. तर एमसीक्यूज कम्प्लीट पहा, स्क्रीनशॉट काढायची गरज नाहीये, नोट्स काढायची गरज नाहीये, टेलिग्रामला अपलोड होऊन जाईल PDF. एमसीक्यूज कम्प्लीट पहा आणि लास्टचा जो टिप्स आहेत हायवेच्या रिलेटेडच्या किंवा कन्सेप्च्युअल क्लिअरन्स आहे तो नक्की पाहून जा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटाचा असेल. या 15 ते 20 मिनिटामध्ये जवळपास तुम्ही 50 एमसीक्यू कव्हर कराल, एवढा डेटा तुमचा क्लिअर होऊन जाईल. आणि त्याच्यासाठी व्हिडिओ नक्की पहा, शेवटपर्यंत नक्की पहा. ठीक आहे. एमसीक्यूला आता स्टार्ट करूयात. फर्स्ट क्वेश्चन इज कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिलेटेड टू टिम्बर. ठीक आहे. टिम्बरशी रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यामध्ये काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर फर्स्ट स्टेटमेंट आहे पाम अँड बामू. 2 एक्झाम्पल दिलेत. पाम अँड बामू आर द एक्झाम्पल्स ऑफ एंडोजिनियस ट्री. तर हे करेक्ट आहे पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे एक्झोजिनियस ट्रीज ग्रो आउटवर्ड अँड आर युज्ड फॉर मेकिंग द स्ट्रक्चरल एलिमेंट. आउटवर्ड हे करेक्ट आहे, सेकंड ऑप्शन सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर सॉफ्टवुड्स आर डार्कर इन कलर ॲज कम्पेअर्ड टू हार्डवुड. हे रॉंग आहे, कारण की सॉफ्टवुड जे आहेत ते लाइटर कलरमध्ये असतात ॲज कम्पेअर्ड टू हार्डवुड. इथे ही फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये जो सेंटरचा पार्ट आहे तो पीत आहे, आणि पीतच्या अराउंड हर्टवूड आहे आणि त्यानंतर सॅपवूड येतो. हर्टवूड हा सेंटरचा पार्ट आहे, सॅपवूड हा थोडा आउटर लेअर आहे, त्यामुळे हर्टवूड हा डार्कर शेडमध्ये असतो ॲज कम्पेअर टू सॉफ्टवूड. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे या क्वेश्चनमध्ये एक्झोजेनियस ट्रीज दिलेले आहेत, आणि यामधला एक खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे जो की कोनिफर ट्रीज आणि डेसिडियस ट्रीज. यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जातो. तो जो चार्ट आहे तो आपण शॉर्टमध्ये एकदा पाहून घेऊयात. तर हा तो चार्ट आहे. आता या चार्टमध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत की हर्टवूड जो आहे तो डेसिडियसशी रिलेटेड आहे, सॉफ्टवूड हा कोनिफरशी रिलेटेड आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असा आहे की ॲन्युलर रिंग्स आर indistinct in case of hardwood and distinct in case of softwood. त्यानंतर fire resistant च्या related hardwood is non-resinous, softwood is resinous. Non-resinous means they are resistant to fire, आणि resinous काय असतात they catch fire easily. ठीक आहे. हे 3 जे आहेत ते इम्पॉर्टंट यामधला डिफरन्स आहे. बाकीचे जे काही डिफरन्सेस आहेत ते तुम्ही पाहू शकता. सेकंड क्वेश्चन बघूयात आता. सेकंड क्वेश्चन हा पेंटशी रिलेटेड दिसतोय. तर क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डिफेक्ट इज कॉज्ड बाय वेपरायझेशन ऑफ एन्ट्रॅप्ड मॉइश्चर
ऑफ सॉल्व्हंट इन पेंटेड सरफेस. ठीक आहे. तर आता इथे काय दिलेलं आहे की पेंटेड सरफेस वरती एनट्रॅप्ड मॉइश्चर कंटेंट झालेला आहे, एनट्रॅप झालेला आहे, तर तेव्हा कोणता डिफेक्ट आपण त्याला म्हणतो. तर तो जो डिफेक्ट असतो तो असतो ब्लिस्टरिंग. ठीक आहे, ब्लिस्टरिंग किंवा पिलिंग सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. आणि असे बरेचसे डिफेक्ट पेंटेड सरफेसवर आपल्याला दिसू शकतात. ही ती लिस्ट आहे आणि यामध्ये फर्स्ट तर ब्लिस्टरिंग आणि पिलिंग आहे, जो की क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. फेडिंग एक असतो. फेडिंग मध्ये काय होतं की कलर हा डिम होतो. त्यानंतर आणखी एक इम्पॉर्टंट इथं दिसतो की फ्लेकिंग. त्यामध्ये जो कलरचा पोर्शन आहे तो निघून जातो, सरफेस पासून वेगळा होतो, तो फ्लेकिंग असतो. असे बरेचसे डिफेक्ट इथं दिलेले आहेत. सगळे डिफेक्ट तुम्ही करून जा, कारण की डिफेक्ट्स वरती क्वेश्चन विचारले जात आहेत. ते टिंबरचे डिफेक्ट असतील किंवा पेंटचे डिफेक्ट असतील, दोन्ही डिफेक्ट्स कम्प्लिटली करून जा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे the critical condition of stresses for combination of stresses in cement concrete pavement during summer. क्रिटिकल कंडिशन मध्ये 3 कंडिशन येतात. समरच्या 2 कंडिशन असतात आणि विंटरची 1 कंडिशन असते. इथं आपल्याला समरची कंडिशन विचारलेली आहे आणि मेन्शन केलेलं नाहीये इथं की मिड डे किंवा मिड नाईट असं. जर तसं मेन्शन केलेलं नसेल तर कधीही मिड डे ची कंडिशन घ्यायची. 3 स्ट्रेसेस असतात कधीही क्रिटिकल कंडिशन मध्ये: लोड स्ट्रेस, रॅपिंग स्ट्रेस आणि फ्रिक्शनल स्ट्रेस. समर मध्ये इन केस ऑफ मिड डे असं आपण इथे कन्सिडर करणार आहोत आणि त्याच्यासाठी जो काही फॉर्म्युला असेल तो आहे लोड स्ट्रेस प्लस रॅपिंग स्ट्रेस मायनस फ्रिक्शनल स्ट्रेस. म्हणजे इथं जो फर्स्ट ऑप्शन असेल तो करेक्ट असणार आहे. बाकी काही ज्या क्रिटिकल कंडिशन आहेत त्या पण बघून घेऊयात आपण. आता या क्रिटिकल कंडिशन मध्ये फर्स्ट कंडिशन तर आत्ता पाहिलेली होती, समर मिड डे, जी की लोड स्ट्रेस प्लस रॅपिंग स्ट्रेस मायनस फ्रिक्शनल स्ट्रेस अशी आहे. इथं एस एज ॲट फॉर लोड स्ट्रेस साठी दिलेला आहे आणि एस टेम्परेचर फॉर रॅपिंग स्ट्रेस साठी दिलेलं आहे आणि एस फ्रिक्शनल हे फ्रिक्शनल स्ट्रेस साठी दिलेलं आहे. सेकंड येईल विंटर मिड डे. विंटर मिड डे ची कंडिशन आहे लोड स्ट्रेस प्लस रॅपिंग स्ट्रेस प्लस फ्रिक्शनल स्ट्रेस. या तिन्हीची इथं ऍडिशन करायची आहे. आणि लास्ट आहे हा समरच्या रिलेटेड आहे, समर मिड नाईट. तर तो फक्त लोड स्ट्रेस आणि रॅपिंग स्ट्रेसचं कॉम्बिनेशन असतो. ठीक आहे, याच्यामध्ये फक्त जो समर मिड डे आहे आणि विंटर मिड डे आहे यामध्ये फक्त डिफरन्स आहे की समर मिड डे मध्ये आपण फ्रिक्शनल स्ट्रेसला मायनस करतो आणि विंटर मिड डे मध्ये फ्रिक्शनल स्ट्रेस हा ऍड करतो. ठीक आहे, तर इथे फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. फोर्थ क्वेश्चन, the interface treatment provided to plug in the voids of porous surface and the bond loose particles in bituminous pavement is called as. इथे डेफिनेशन विचारलेली आहे की इथं विचारलेलं आहे की इन द इंटरफेस ट्रीटमेंट, इंटरफेस ट्रीटमेंट मध्ये जो void of porous surface आहे किंवा porous surface आहे that is bonded by a loose material of bituminous pavement. तर अशा कोटिंगला आपण काय म्हणतो, तर दॅट कोटिंग इज नथिंग बट अ प्राइम कोट. सो इथं थर्ड ऑप्शन करेक्ट असणार आहे. ही डिरेक्टली इथं डेफिनेशन विचारलेली होती. नेक्स्ट क्वेश्चन, हा क्वेश्चन पीक आर फॅक्टर च्या रिलेटेड आहे. पीक आर फॅक्टरचा एक फॉर्म्युला असतो आणि त्या फॉर्म्युल्यावरती इथं थेरॉटिकल क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन बघूयात काय. पीक आर फॅक्टर इज डिफाइंड ॲज द रेशो, इथं रेशो सांगितलेला आहे, बिटवीन व्हॉट, बिटवीन नंबर ऑफ व्हेकल्स काउंटेड ड्युरिंग पीक आर अँड द नंबर ऑफ काउंटेड ड्युरिंग द हायेस्ट 15 कन्झिक्युटिव्ह मिनिट्स. ठीक आहे, इथं आधी आपण फॉर्म्युला बघून घेऊया त्याचा. तर हा फॉर्म्युला असतो पीक आर फॅक्टरचा, जो की रेशो आहे टोटल आर्ली व्हॉल्यूम डिवायडेड बाय पीक 15 मिनिट्स व्हॉल्यूम विद इन द आवर मल्टिप्लाय बाय 4. इथे रेशो मध्ये आपल्याला विचारलं की किती टाइम्स आहे, तर तो टाइम्स असणार इथे 4. सो इथे लास्ट ऑप्शन करेक्ट असेल, 4 टाइम्स. ओके, सो दिस इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन आहे CBR शी रिलेटेड. तुम्ही हायवे मध्ये बऱ्याचशा टेस्ट पाहिल्या असणार आहेत. तर CBR एक टेस्ट असते, कॅलिफोर्निया बेअरिंग रेशो टेस्ट, आणि ही टेस्ट आपण फ्लेक्झिबल पेमेंट साठीच कॅरीड आउट करतो आणि यामध्ये आपण थिकनेस फाइंड आउट करतो. सबग्रेडचा जो लेअर आहे त्याच्यावरच्या ज्या काही थिकनेसेस आहेत सब बेसच्या, तर त्याचा थिकनेस आपण इथं फाइंड आउट करतो. ठीक आहे,
ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आहे CBR टेस्टची. क्वेश्चन मध्ये सुद्धा मेन्शन केलेलं आहे इथं फ्लेक्झिबल पेवमेंट, कारण फक्त फ्लेक्झिबल पेवमेंटसाठीच आपण CBR टेस्टचा वापर करतो. क्वेश्चन आहे, in the design of flexible pavement, the CBR value of the soils and the equivalent load of vehicle are considered for. कशासाठी आपण कन्सिडर करतोय? फाइंड आउट तर आपण थिकनेस करतोय, तरी ऑप्शन बघूयात आपण. फर्स्ट ऑप्शन मध्ये आहे द फिक्सिंग ऑफ ग्रेड ऑफ बिटुमेन कॉन्क्रीट युजिंग पेविंग. बिटुमेन कॉन्क्रीटच्या रिलेटेड ही टेस्ट नाहीये, सो फर्स्ट ऑप्शन इथे नसणार आहे. सेकंड, फिक्सिंग द थिकनेस ऑफ पेवमेंट क्रस्ट. हा थिकनेस साठी तर आपण CBR टेस्टचा यूज करतो. सेकंड ऑप्शन करेक्ट असू शकतं, तरी बाकीचे ऑप्शन पाहून घेऊयात. थर्ड ऑप्शन आहे फिक्सिंग द स्लोप ऑफ द पेवमेंट कर्व. स्लोपशी रिलेटेड नाहीये CBR. आणि लास्ट आहे फिक्सिंग टोटल विड्थ ऑफ द पेवमेंट. विड्थ फिक्स करत नाही CBR टेस्ट, ही फक्त थिकनेस फिक्स करते. सो इथे सेकंड ऑप्शन करेक्ट असणार आहे, फिक्सिंग द थिकनेस ऑफ द पेवमेंट क्रस्ट. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द CBR टेस्ट. नेक्स्ट क्वेश्चन. थांबा एक मिनिट, याचं बोल्ड जे व्हायचं ते होऊ द्या एकदा. हा, म्हणजे याचं काम संपलं आता. चला पुढे. पुढचा क्वेश्चन दिसतोय एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन जॉईंटचा. हे जॉईंट सुद्धा तुम्ही हायवे मध्ये पाहिले असणार आहेत. आता या जॉईंटला खूप डीप मध्ये स्टडी करण्याची गरज नाहीये. यामध्ये हा एकच इम्पॉर्टंट पॉइंट होता, जो की स्पेसिंग आहे. तर मॅक्झिमम स्पेसिंग किती असणार आहे फॉर एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन जॉईंट? तर एक्सपान्शन जॉईंट साठी असते 140 मीटर आणि कॉन्ट्रॅक्शन साठी असते 4.5 मीटर. तर इथे डिरेक्टली हे तुम्ही जो ऑप्शन आहे किंवा जे आन्सर आहे ते लक्षात ठेवू शकता. एक्सपान्शन जॉईंट साठी मॅक्झिमम स्पेसिंग 140 मीटर आणि कॉन्ट्रॅक्शन साठी 4.5 मीटर. फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन होता. पुढे जाऊ, दुसरा क्वेश्चन बघूयात आता. हा सुद्धा थेरॉटिकल क्वेश्चन दिसतोय, पण हा क्वेश्चन आहे CPMचा. तर इथे विचारलेलं आहे की द डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल टाइम कसं असणार आहे? नॉर्मल टाइम सोबत डायरेक्ट कॉस्टचं रिलेशन कसं असेल? एक तर डायरेक्ट कॉस्ट मध्ये आपण काय कन्सिडर करतो? इथे लेबर कॉस्ट कन्सिडर करतो आणि मटेरियलची कॉस्ट कन्सिडर केलेली असते डायरेक्ट कॉस्ट मध्ये. जर विदिन नॉर्मल टाइम जर कन्स्ट्रक्शन कम्प्लीट होत असेल तर ही डायरेक्ट कॉस्ट काय असणार आहे? कधी मिनिमम असणार आहे विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल टाइम. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. डायरेक्ट कॉस्ट ऑफ प्रोजेक्ट विथ रिस्पेक्ट टू नॉर्मल टाइम विल बी मिनिमम. जर नॉर्मल टाइम सोबत जर कम्प्लीट होत नसेल तर जी डायरेक्ट कॉस्ट आहे ती मॅक्झिमम असेल. ठीक आहे, पण इथे विदिन नॉर्मल टाइम होते म्हणून मिनिमम डायरेक्ट कॉस्ट असणार आहे. आता इथे तुम्हाला कन्सेप्ट यूज करायचा होता. इथे काही थेरॉटिकल डिरेक्टली क्वेश्चन दिलेला नाहीये किंवा डेफिनेशन सुद्धा विचारलेली नाहीये. इथे तुम्हाला कन्सेप्ट वापरावा लागेल की डायरेक्ट कॉस्ट काय असते, त्यामध्ये आपण कोणती कॉस्ट कन्सिडर करतो, लेबर करतो, मटेरियल करतो. मग जर विदिन टाइम मध्ये ते वर्क कम्प्लीट होत असेल तर मग डायरेक्ट कॉस्ट काय होणार? मग कमी होऊ शकते. विदिन टाइम किंवा टाइमच्या बिफोर जर कम्प्लीट होत असेल तर डायरेक्ट कॉस्ट ही मिनिमम असणार आहे. पुढचा क्वेश्चन पाहूयात. हा क्वेश्चन सुद्धा CPMचाच आहे. आता इथे ही एक डायग्राम दिसतेय तुम्हाला. यामध्ये आपल्याला क्रिटिकल पाथ विचारलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहितच असणार आहे. या ॲरो वरती ऍक्टिव्हिटी असतात आणि हा जो सर्कल आहे तो इव्हेंटला डिनोट करतो. आता क्रिटिकल ऍक्टिव्हिटीसाठी किंवा क्रिटिकल पाथसाठी आपल्याला हा टाइम काढून घ्यायचा आहे. हा टाइम कसा काढायचा आहे? सगळ्यांना प्रोसिजर माहित असणार आहे, कारण की खूप इझी आहे. तरी मी इथे काढून दाखवते प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी टाइम. स्टार्टिंगला 0 असणार आहे. 0 प्लस दिस 3, इथं 3 येईल. त्यानंतर दिस 3 प्लस 4 7, 7 प्लस 2 9, 9 प्लस 3 12. आणि आता या 7 वरती काय होणार आहे? 3 डिरेक्शनने ऍक्टिव्हिटी येत आहेत. मग या डिरेक्शनचे सेपरेट व्हॅल्यू लिहू. आपण कलर चेंज करून घेऊयात. इथे जो वरचा पाथ आहे त्याची व्हॅल्यू काय आली आहे? इथे 12 प्लस 2 14. बाकीचे पाथ काढून घेऊयात. हा 4 आहे प्लस 4 जो इव्हेंट आहे त्याचा टायमिंग आहे 7 प्लस 2 इथे काय येईल? 9. ठीक आहे, हा टायमिंग इथे आला 9. त्यानंतर हा जो नेक्स्ट पाथ आहे त्याची व्हॅल्यू काय येईल? 3 प्लस 4 इथे 7 येईल आणि हा 7 प्लस 4 इथे काय येणार आहे? 11. ठीक आहे. आता या 3 व्हॅल्यू पैकी जी व्हॅल्यू मॅक्झिमम असणार आहे
तो पाथ आपण ॲज अ क्रिटिकल पाथ कन्सिडर करणार आहेत. मॅक्झिमम व्हॅल्यू इथं कोणती दिसतीये तर 14 दिसतीये. 14चा पाथ कोणता होता मग तर 1, त्यानंतर 2 to 4, मग 4 to 5 ला गेलं होतं, मग 5 to 6 आणि नंतर 6 to 7 असा हा क्रिटिकल पाथ आहे. ऑप्शन बघूयात आपण. फर्स्ट, सेकंड, 4, 5, 6, 7. सेकंड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघूयात. हा नेक्स्ट क्वेश्चन दिसतोय, हा जिओटेक वरती क्वेश्चन आहे आणि यामध्ये आता कोइफिशियंट ऑफ अर्थ प्रेशर इथे दिलेला आहे ॲट रेस्टचा, ज्याची व्हॅल्यू दिलेली आहे 0.4 आणि यावरून आपल्याला फाइंड आउट काय करायचं की सॉइलचा टाईप कसा असेल. ठीक आहे. आता क्वेश्चन बघताच आपल्या लक्षात येतं की इथं IS कोड मेन्शन केलेला आहे. IS कोड मेन्शन केला याचा अर्थ कोणता ना कोणता तरी टेबल इथं गिवन असणार आहे सॉइल टाईप फाइंड आउट करण्यासाठी. तर तो टेबल आपण पाहून घेऊयात. हा टेबल तो आहे ॲज पर IS 4651 पार्ट 2 1989 टेबल नंबर 1. व्हॅल्यू के नॉटची दिलेली आहे 0.4. तर इथं कुठे 0.4 दिसते आपल्याला व्हॅल्यू लूज सँडसाठी, म्हणजे इथं सॉइल टाईप कोणता येणार आहे लूज सँड. बाकीच्या ही सॉइलची के नॉटची व्हॅल्यू बघूयात आपण. 0.5 to 6 ही के नॉटची व्हॅल्यू आहे डेन्स सँडसाठी आणि 0.8 ही व्हॅल्यू आहे सँड जी की वेल टॅम्प्ड असेल अशा सॉइलची व्हॅल्यू आहे 0.8. 3 व्हॅल्यू दिलेल्या आहेत सँडसाठी. लूज सँड 0.4, डेन्स सँड 0.5, 0.6, सँड वेल टॅम्प्ड असेल तर 0.8 आणि क्ले साठी 2 आहेत. सॉफ्ट क्ले साठी 0.6 आणि हार्ड क्ले साठी 0.5. हा टेबल इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. ठीक आहे. हा क्वेश्चन दिसतोय ऑप्टिमम वॉटर कंटेंट अडॉप्टेड फॉर सँड. आता इथे स्टँडर्ड प्रॉक्टर टेस्ट साठीचा ऑप्टिमम वॉटर कंटेंट विचारलेला आहे. आपण जो टेबल पाहिला होता स्टँडर्ड आणि मॉडिफाईड प्रॉक्टर टेस्टमध्ये, त्यामध्ये डिफरन्स कशाच्या व्हॅल्यूचा होता, व्हॉल्यूमचा होता किंवा हाईट होती, हाईट होती, त्यानंतर ब्लोज, नंबर ऑफ ब्लोज, ते एनर्जी होती, अशा व्हॅल्यूज दिलेल्या होत्या. लेयर्सची व्हॅल्यू दिलेली होती. इथे आपल्याला विचारलंय त्यांनी की ऑप्टिमम रेंज ऑफ वॉटर कंटेंट किती असणार आहे. या ऑप्टिमम रेंजसाठी सुद्धा एक टेबल आहे आणि तो टेबल हा आहे. यामध्ये जो ऑप्टिमम वॉटर कंटेंट आहे सँडसाठी किती दिलेला आहे 6 to 10% दिलेला आहे आणि क्वेश्चनमध्ये सँडसाठीच विचारलेलं आहे. तर इथं लास्ट ऑप्शन हा करेक्ट असणार आहे 6 to 10%. बाकीच्याही काही सॉइल टाईप दिलेले आहेत. सँडी सिल्ट किंवा सिल्टी सँड, त्यानंतर सिल्ट आणि क्ले, त्याचाही वॉटर कंटेंट इथे तुम्हाला दिसतोय. ठीक आहे. इथं लास्ट ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात. झिरो हार्डनेस ऑफ वॉटर इज अचीव्ड बाय. झिरो हार्डनेस ऑफ वॉटर हा आता डिरेक्टली क्वेश्चन आहे की मेथड विचारली आहे की कोणत्या मेथडनं झिरो हार्डनेस ऑफ वॉटर आपण फाइंड आउट करू शकतो. तर त्या मेथडचं नाव आहे आयन एक्सचेंज मेथड. हा क्वेश्चन काही ट्विस्टेड क्वेश्चन नव्हता. डिरेक्टली क्वेश्चन विचारलेला होता की कोणती मेथड आहे जी झिरो हार्डनेस ऑफ वॉटर साठी आपण यूज करतो. तर ती मेथड आहे आयन एक्सचेंज मेथड. ठीक आहे. क्वेश्चन यामध्ये 2 लिस्ट दिलेल्या आहेत, लिस्ट 1 आणि लिस्ट 2, आणि विचारलेला आहे की सिलेक्ट द करेक्ट आन्सर युजिंग द कोड्स गिवन बिलो. हा टेबल दिलेला आहे, त्यामध्ये लिस्ट 1 आणि लिस्ट 2 मेन्शन केलेला आहे. लिस्ट 1 मध्ये ट्रीटमेंट युनिट्स दिलेले आहेत आणि लिस्ट 2 मध्ये डिटेन्शन टाइम दिलेला आहे. तर ग्रीड चेंबर ही फर्स्ट प्रोसिजर असते. ग्रीड चेंबरसाठी फक्त 2 मिनिटाचा टाइम लागतो. तसा तर टाइम 30 to 60 सेकंड लागतो, पण आता इथं सगळ्यात दिलेला सगळ्यात कमी टाइम हा 2 मिनिट्स आहे. तर ग्रीड चेंबरसाठी 2 मिनिट्स हा डिटेन्शन टाइम घेणार आहेत आपण इथे. त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन. प्रायमरी सेडिमेंटेशनसाठी 2 hours एवढा टाइम लागतो. ऍक्टिव्हेटेड स्लज या ट्रीटमेंट प्रोसिजरसाठी 6 hours डिटेन्शन टाइम असतो. त्यानंतर स्लज डायजेशन साठी जो काही टाइमिंग आहे तो आहे 20 days. ठीक आहे. आता ऑप्शन्स पाहूयात आपण. फर्स्ट एचं ऑप्शन कोणतं आहे, सेकंड इथं दिसतंय, इथंही सेकंड दिसतंय. त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन, प्रायमरी सेडिमेंटेशनचा आहे थर्ड, इथं थर्ड आहे पण इथं फर्स्ट दिलंय, म्हणजे हा थर्ड ऑप्शन रॉंग असणार आहे. आता राहिला ऑप्शन, आपण इथे आपल्याला जरी फक्त ए आणि बी याचाच आन्सर माहित असेल तरी आपण आन्सर टिक करू शकतो, कारण की इथे फर्स्ट ऑप्शन आणि फोर्थ ऑप्शन असाही रॉंग दिसतोय. सो इथे
सेकंड जो ऑप्शन आहे तो करेक्ट असणार आहे. आता यामध्ये काही आणखी ट्रीटमेंट युनिट्स आहेत, म्हणजे ग्रीड चेंबर, प्रायमरी सेडिमेंटेशन, स्लज डायजेशन, ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस हे आता आपण पाहिलं. दोन आणखी आहेत, एक ऑक्सिडेशन पॉन्ड आहे आणि दुसरा सेप्टिक टँक आहे. यासाठी जो डिटेन्शन टाइम आहे तो 2 to 6 weeks फॉर ऑक्सिडेशन पॉन्ड अँड 12 to 36 hours फॉर सेप्टिक टँक असा तो डिटेन्शन टाइम असणार आहे. ठीक आहे, हा एन्व्हायरमेंटच्या रिलेटेडचा क्वेश्चन होता. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. हा सुद्धा एन्व्हायरमेंटचाच क्वेश्चन दिसतोय. यामध्ये ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस ही कशाची एक्झाम्पल आहे किंवा हा कशाचा एक्झाम्पल आहे असं विचारलेलं आहे. ऑप्शन मध्ये एरोबिक आणि सस्पेंडेड आणि अटॅच्ड असे ऑप्शन दिलेले आहेत. आता आपल्याला माहित पाहिजे की कोणत्या प्रोसिजर ह्या एरोबिकली होतात, कोणत्या अनएरोबिकली होतात. त्याच्यासाठी सुद्धा एक चार्ट मेन्शन केलेला आहे. आता या चार्ट मध्ये फक्त दोन ज्या मेथड्स आहेत त्या अनएरोबिकली फॉलो होतात, म्हणजे त्यामध्ये येते सेप्टिक टँक आणि इमॉफ टँक. ठीक आहे, आता इथे विचारलेलं आहे आपल्याला ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस. तर ही ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस ही एरोबिकली होते विदिन सस्पेंडेड ग्रोथ सिस्टीम. त्यामुळे जो ऑप्शन लास्ट असणार आहे, फोर्थ ऑप्शन एरोबिक विदिन सस्पेंडेड ग्रोथ सिस्टीम, हे याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. आता जो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हे जे चार दिलेले आहेत हे याचं डिकम्पोजिशन एरोबिकली होतं. लास्ट जे दोन आहेत सेप्टिक इमॉफ त्याचं अनएरोबिकली होतं. यामध्ये एक मेन्शन नाहीये पण एक लगुन्स असतो तो सुद्धा अनएरोबिकली फॉलो होतो. त्यानंतर कॉन्टॅक्ट मेकॅनिझम फक्त दोन मेथडचं म्हणजे ट्रिकलिंग आणि रोटेटिंग बायोलॉजिकल कॉन्ट्रॅक्टर या दोन्हीच फक्त अटॅच ग्रोथ नव्हतं. जे चार आहेत सेपरेट खाली दिलेले ऍक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस, ऑक्सिडेशन पॉन्ड आणि सेप्टिक टँक, हे चार याचं सस्पेंडेड ग्रोथ सिस्टीम हे फॉलो होतं. ठीक आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता हा या व्हिडिओचा शेवटचा क्वेश्चन आहे आणि हा क्वेश्चन दिसतोय आता एस्टिमेशन, कॉस्टिंग अँड व्हॅल्युएशन या सब्जेक्टचा. यामध्ये विचारलेलं आहे की नो डिडक्शन शॅल बी मेड फॉर ओपनिंग लाईक व्हेंटिलेटर, फ्ल्यूज एक्सेट्रा हॅव्हिंग ओपनिंग अप टू इन द सेक्शन. म्हणजे इथं ओपनिंग विचारलेली आहे की किती जर ओपनिंग त्या मेझनरीमध्ये असेल तर ती डिडक्शन करण्याची गरज नाहीये. तर जे व्हेंटिलेटर्स आहेत किंवा फ्ल्यूज आहेत याची ओपनिंग जर 0.1 स्क्वेअर मीटर एवढी असेल तर मेझनरीच्या कन्स्ट्रक्शन मध्ये डिडक्शन करण्याची गरज नसते. ठीक आहे, तर इथं फर्स्ट ऑप्शन हा करेक्ट असणार आहे. आता यानंतर मी जे सुरुवातीला व्हिडिओच्या सांगितलं होतं की हायवेचा एक कन्सेप्ट मी क्लिअर करेल, तर तो कन्सेप्ट आता बघूयात. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की हायवे मधला एक एक्स्ट्रा पॉइंट मी इथं घेणार आहे विदाउट MCQ, एक बोनस पॉइंट म्हणून मी इथे तुम्हाला घेते हा. तर त्यामध्ये आपण इथे सुरुवातीला जो पहिला टेबल दिसतोय त्यामध्ये दिलेला आहे शेप ऑफ कॅम्बर आणि पेवमेंट. तर स्ट्रेट कॅम्बर जो आहे तो सिमेंट कॉन्क्रीट पेवमेंटला सुटेबल असतो आणि पॅराबोलिक जो आहे तो बिटुमिन पेवमेंटला सुटेबल असतो. आणखी काही एक्स्ट्रा पॉइंट्स आहेत यामध्ये. आता लक्षात कसं ठेवायचं की पॅराबोलिक हा स्टार्ट P पासून चालू होतो. PF हा शब्द सगळ्यांना वेल नोन आहे, तर इथं आपल्याला PF असा शॉर्ट फॉर्म बनवायचा आहे. पण F हे आपण दोनदा घेणार आहेत. पहिला F आहे की फास्ट मुव्हिंग व्हेकल साठी आणि दुसरा F आहे फ्लेक्झिबल पेवमेंट साठी. ठीक आहे, म्हणजे जो पॅराबोलिक आहे तो फास्ट मुव्हिंग व्हेकल साठी सुटेबल आहे आणि फ्लेक्झिबल पेवमेंट साठी सुटेबल आहे. जो स्ट्रेट आहे तिथं घेणार आपण S फॉर हा स्ट्रेट, त्यानंतर परत एक S आणि मग असेल R, SSR. स्ट्रेट फॉर स्लो मुव्हिंग व्हेकल्स अँड सुटेबल फॉर रिजिड पेवमेंट. ठीक आहे, हे एवढे पॉइंट तुम्हाला शेप ऑफ कॅम्बर मध्ये इथे लक्षात ठेवावे लागणार आहेत. आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट असतो ज्याच्यावर न्यूमरिकल येऊ शकतो किंवा थेरी ही विचारली जाऊ शकते की जो आहे ग्रॅडियंट आणि कॅम्बर याच्यामध्ये काय रिलेशन आहे. काय असेल रिलेशन, तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगू शकता. मी रिलेशन तर स्वतः इथे सांगतेच. आता ग्रेडियंटला G कन्सिडर करणार आहेत आपण, कॅम्बरला C. सो ग्रेडियंट इज ट्वाइस द कॅम्बर. ग्रेडियंट जो असतो तो डबल असतो कॅम्बरच्या. ठीक आहे, हा एक इथे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. त्यानंतर आणखी एक MCQ कशावर येऊ शकतो, तर हा जो दिलेला चार्ट आहे टाइप ऑफ पेवमेंट आणि हेवी रेनफॉल आणि लाईट रेनफॉल याच्यावरती कॅम्बरची काय व्हॅल्यू असेल हा इथे चार्ट दिलेला आहे. आता हा चार्ट लक्षात कसा ठेवायचा, तर
जो सगळ्यात लास्टला पॉइंट आहे तो आहे अर्धन रोड्स. म्हणजे सुरुवातीला अर्धन रोड्स असायचे असं लक्षात ठेवा. नंतर मग वॉटर बाउंड मॅकॅडम आणि ग्रॅव्हल पेव्हमेंट्स आल्या. त्यानंतर मग थिन बिटुमिनचे रोड बनायला लागले आणि आता सिमेंट कॉन्क्रीट हाय बिटुमिनस रोड असे बनतात. म्हणजे ही तुम्हाला अरेंजमेंट लक्षात राहील की सुरुवातीला अर्धन रोड होते, मग ग्रॅव्हल वॉटर बाउंड मॅकॅडम वाले आले, त्यानंतर थिन बिटुमिनस वाले आणि लास्टला आता जे आहेत ते सिमेंट कॉन्क्रीट आणि हाय बिटुमिनस सरफेस वाले आहेत. फर्स्ट जो कॉलम असणार आहे तो हेवी रेनफॉल साठी असणार आहे आणि दुसरा आहे लाईट रेनफॉल साठी. या व्हॅल्यू लक्षात कशा ठेवायच्या, तर इथे जे प्रपोर्शन दिलेलं आहे 1:60, 1:50 असंही लक्षात ठेवू शकता, किंवा सिंपल मी जसं लक्षात ठेवलं तसं सांगते की ते जरा इझी जाईल तुम्हाला लक्षात ठेवायला. फर्स्ट व्हॅल्यू इथे घेणार आपण 1.7. ठीक आहे, असं स्टार्ट करणार आपण, हे असं जाणार असं. ठीक आहे, पहिली घेणार आपण 1.7. एक मिनिट मी हे कट करते अगोदर, एक मिनिट. पहिली व्हॅल्यू घेणार इथे आपण 1.7. सेकंड असणार आहे 2, इथे परत 2, त्यानंतर 2.5, परत 2.5, मग इथे 3 आणि त्यानंतर इथे येणार 4. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर हे प्रपोर्शन लक्षात ठेवायची गरज नाहीये. 1.7, 2, 2, 2.5, 2.5, 3 आणि 4. जरी तुम्हाला हे प्रपोर्शन मध्ये आन्सर क्वेश्चन मध्ये जर ऑप्शन अशी प्रपोर्शन मध्ये असतील तर 1/4 किंवा 4 हे कधी येणार, 4 हा ऑप्शन कधी येणार, जेव्हा 100 मध्ये 25 असतील तेव्हा 4 येणार. तर तुम्हाला त्याच्यावरून लक्षात येऊन जाईल की 1/25 म्हणजे 4 असेल. ठीक आहे, हा चार्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो कॅम्बर मध्ये. त्यानंतर कॅम्बरचा हा जो पार्ट आहे सगळ्यावरच क्वेश्चन विचारत नाहीत, पण क्वेश्चन असा विचारला जाईल की स्ट्रेट हा रिजिड साठी सुटेबल आहे आणि पॅराबोलिक हा फ्लेक्झिबल साठी सुटेबल आहे. आणखी एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ग्रॅडियंट आणि कॅम्बरचा, तर तो हा आहे ग्रॅडियंट इज इक्वल्स टू ट्वाइस ऑफ कॅम्बर. ठीक आहे, या 3 पॉइंटवर इथे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो आणि हे इम्पॉर्टंट आहे. हा झाला तुमचा आजचा बोनस पॉइंट आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि असंच चॅनलवरचे जेवढे काही व्हिडिओज आहेत MCQचे असो, शॉर्ट नोट्सचे असो, ते सगळे व्हिडिओ पहा आणि पुढचा व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.